हॅलो गाईज, मी शिवकन्या युतायत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि जो काही आजचा दिनांक आहे 15 जुलै 2020 आहे आणि द हिंदूचं आर्टिकल आलेले आहेत. मी तुम्हाला ते मराठीमध्ये त्याचं ॲनालिसिस करून सांगणार आहे, ते मराठीतून समजावून सांगत आहेत. तर जे काही आजच्या आर्टिकल आलेले आहेत ते खूप सुंदर आणि छान आर्टिकल आलेले आहेत, जे की आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो. तर जे काही आर्टिकल आहे तर ते आर्टिकल पहिलं जे आहे तर जे काही चाबार पोर्ट विषय आलेला आहे, जे की इंडिया इराणमध्ये डेव्हलप करत आहे किंवा केलेला आहे आणि त्याची जी काही आसपासची डेव्हलपमेंट आहे इंडियाच करणार होता. तर जे काही सध्या इंडिया कुठे लॉस करतोय का ती अपॉर्च्युनिटी, जेणेकरून जी काही इंडियाची डिले करत आहे इंडिया तिथे डेव्हलप करण्यासाठी, तर याचा मोठ्या प्रमाणात चायनाला फायदा होऊ शकतो आणि इंडिया कुठेतरी जी अपॉर्च्युनिटी आहे ते कुठेतरी गमावू शकतो. तर हे जे काही झालं ते आपलं इंट्रो झालं. तर ॲक्च्युअल आर्टिकल काय आहे, तर जे काही आपण बघितलं तर जे काही गव्हर्नमेंटचं टेन्युअर आहे बिगिनिंगपासूनच, तर त्यांनी जे प्रेझेंट गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी जे काही जिओ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे ते इथे अंडरलाईन केलेलं आहे किंवा जास्त महत्त्व दिलेलं आहे, जे की चाबार पोर्ट प्रोजेक्ट्स आहे त्याला, जे की हे साईन केलेलं होतं 2003 मध्ये. इंडिया इराणमध्ये हे जे काही चाबार पोर्ट आहे ते साईन केलेलं होतं. आणि सर्वप्रथम जे काही आपण लोकेशन आहेत तर ते बघून घेऊयात, म्हणजे जास्त लक्षात राहील की ॲक्च्युअल चाबार पोर्ट कुठे आहे आणि काय कोणकोणत्या एरियाज आहेत. तर जर बघितलं तर हा आपला पूर्ण इंडिया, हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, तर जे काही आपण म्हणतो चाबार पोर्ट आहे तर ते इथे डेव्हलप होत आहे. आणि जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला हा पाकिस्तानपासूनचा इकडे बायपास मिळतो, म्हणजे आपल्याला डिरेक्ट पाकिस्तानमधून न जाता आपल्याला इथे कुठेतरी अफगाणिस्तान आणि आपण हे रशिया आणि सेंट्रल एशियाला कुठेतरी आपण कनेक्ट होतो. आणि त्याच्यानंतर जर हा झाला आपला एक मोठा मॅप, आपण जर छोटा मॅप बघितला तर आपल्याला सगळ्यात जास्त क्लिअरली लक्षात येईल. तर हे जे आहे तर इथे जे आहे तर चाबार पोर्ट आहे, इथे गल्फ ऑफ ओमेन आणि अरेबियन सी आहे, इथे कांडला आणि इकडेच मुंबई आहे. तर हे जे काही पोर्ट आहे ते पोर्ट, आणि इथे एक जी काही ZN आपण चाबार पोर्टपासून म्हणतो जी काही रेल लाईन आहे तर ती इथे आहे, जी की अफगाणिस्तानच्या खूप जवळ आहे ती. आणि त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये आपल्याला ॲक्सेस मिळतो. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर डिरेक्टली आपल्याला पाकिस्तानला आपण बायपास करून डिरेक्टली आपल्याला सेंट्रल एशिया आहे हा पूर्ण, आणि हा रशिया आहे, आपल्याला तिथे ॲक्सेस मिळतो. आपण तिथे चांगल्या प्रमाणात तिथे ट्रेड करू शकतो. तर जे काही ग्वादर पोर्ट म्हणतो तर ते चायनाने पाकिस्तानच्या एरियामध्ये म्हणजेच इथे डेव्हलप केलेलं आहे, करत आहे, जे की चाबार पोर्टला कुठेतरी काउंटर करण्यासाठी आणि अरेबियन सीमध्ये, इंडियन ओशियनमध्ये ॲक्सेस मिळण्यासाठी चायना हे पाकिस्तानमध्ये डेव्हलप करत आहे आणि इंडिया हे इराणमध्ये चाबार पोर्ट डेव्हलप करत आहे. तर जे की आपण अफगाणिस्तान, सेंट्रल एशिया आणि रशिया सोबतही आपले जास्त जे काही रिलेशन आहे ते स्ट्रेंथन करू शकतो. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर 2003 मध्ये हा प्रोजेक्ट साईन करण्यात आला होता, जे की सिम्बॉल आहे ट्रॅडिशनली आपला इंडिया आणि इराणची टाईज जी आहे त्याच्यासाठी. आणि हा सी लेन आहे, जे की वेस्ट कोस्ट आहे इंडियाचा, त्याला कुठेतरी ते लिंक करणार आहे, कनेक्टेड करणार आहे चाबार पोर्ट. तर आपल्याला काय होतं यामुळे, तर रशिया आणि सेंट्रल एशियामध्ये ॲक्सेस मिळणार आहे आणि जी काही कनेक्टिव्हिटी आहे ती कुठेतरी इन्हान्स होणार आहे. आणि एनर्जी सप्लायसाठी आपल्याला जे काही एनर्जी पाहिजे असते त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा, रशियाकडून आपण जी काही सेंट्रल एशिया आणि रशियाकडून एनर्जी मागवतो त्याच्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे. आणि जे काही ट्रेड, व्यापार म्हणतो. आणि जर आपल्याला अफगाणिस्तान सोबत जर ट्रेड करायचं असेल लँड थ्रू, तर पाकिस्तान तो पूर्णपणे तो रास्ता जो की ट्रेड आपण म्हणतो रूट आहे तो कुठेतरी पूर्णपणे ब्लॉक करत असतो. त्यामुळे एक परमनंटली बायपास आहे आपल्याला अल्टरनेटिव्ह पाकिस्तानला, आपण म्हणजे पाकिस्तानला बायपास करून आपण अफगाणिस्तानमध्ये एंट्री करू शकतो. आणि जे काही नेबरिंग कंट्रीज आहे त्यासाठी हा खूप महत्त्वाचा चाबार पोर्ट प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं होतं, 2016 मध्ये फास्ट ट्रॅक प्लॅन एक तयार केलेला होता. आणि जे काही प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहे तर ते तेहरान, जी की इराणची कॅपिटल आहे, तिथे त्यांनी व्हिजिट केलेली होती. आणि त्यानंतर जी काही ट्रायलॅटरल ट्रेड, ट्रायलॅटरल म्हणजे 3 कंट्रीज, बायलॅटरल म्हणजे 2, ट्रायलॅटरल म्हणजे 3 आणि मल्टीलॅटरल म्हणजे कितीही कंट्री असू शकतात. तर आपण त्याला ट्रायलॅटरल ट्रेड होता, तर त्याची जी काही ॲग्रीमेंट होती तर ती कुणामध्ये साईन झालेली होती, जे की इराणियन प्रेसिडेंट हसन रोहानी जी होते आणि अफगाणिस्तान प्रेसिडेंट जे अशरफ घनी म्हणतो आपण त्यांना ते होते. आणि इंडियन साईडने नरेंद्र मोदी, ह्या 3 कंट्री
कंट्रीजमध्ये ट्रायलेटरल ट्रेडचं जे काही ॲग्रीमेंट आहे ते साईन केलेलं होतं 2016मध्ये. आणि त्यानंतर जे काही अकॉर्डिंग टू मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग या थ्रू जी काही आपण म्हणतो तर 10 इयर्ससाठी जी काही लँड आहे ती ग्रँटेड दिलेली होती इंडियाला डेव्हलप करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी, जे की 2 टर्मिनल आणि 5 बस जे होते ते तिथं डेव्हलप करणार होता इंडिया. त्याचबरोबर जे काही ॲक्सेस म्हणतो आपण चाबार पोर्टचा जो काही फ्री ट्रेड झोन तिथेही ॲक्सेस दिलेला होता. त्याच्यानंतर जे काही आपण बघितलं झैडेन आणि जी काही पोर्ट होती चाबार पोर्ट त्याच्या आपण अजून एकदा बघू शकतो. ही जी काही आपण रेल लाईन म्हणतो झैडेन आणि चाबार पोर्ट, तर जी काही रेल लाईन आहे तर ती 628 किलोमीटरची रेल लाईन डेव्हलप करणार होता इंडिया. आणि त्याचनंतर जी काही ॲक्रॉस आहे अफगाणिस्तानच्या बॉर्डरला खूप, जे की पाकिस्तान अफगाणिस्तान इथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तो फायदा होऊ शकला असता. त्याच्यानंतर जे की त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलेलं होतं, जे काही चाबार पोर्ट फॅसिलिटीज आहेत त्या क्विकली डेव्हलप केलेल्या होत्या. त्याच्यानंतर जे काही अफगाणिस्तानला आहे 2018मध्ये भरपूर प्रमाणात जे काही एक्सपोर्ट आहे ते केलेले होते आणि 500,000 टन कार्गोही तिथे पाठवलेले होते. त्याच्यात जे काही ग्रेन आणि फूड सप्लाय जो की अफगाणिस्तानला दिलेला होता, जो की चाबार पोर्ट थ्रू तो व्यापार करण्यात आलेला होता. बट काही रिझनमुळे काय झालेलं आहे, जी काही रेल लाईन म्हणतो ती कुठेतरी पूर्ण झालेली नाही. त्याला रिझन होते आणि त्यांची जी काही स्टेट ओन आपण म्हणतो की कंपनी कोणती होती, तर एअरकॉन जी कंपनी होती त्यांची स्टेट ओन त्यांनाच तो कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता. आणि जर अंदाजे बघितला तर तो कॉन्ट्रॅक्ट किती मध्ये होता, तर किती डॉलरमध्ये होता, तर 1.6 बिलियनमध्ये तो जे की प्रोजेक्ट होता. त्याच्यानंतर जे काही आपण म्हणतो चाबार पोर्टचा प्रोजेक्ट आहे तो कुठेतरी जे काही इराणियन साईड आहे त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट चेंज करण्यात आला. कशामुळे, तर जे काही इंडियाचा रिस्पॉन्स होता तो कुठेतरी डिले होता. इंडियन साईड कुठेतरी त्याला डिले करत होती त्या प्रोजेक्टला, तर तो पूर्णपणे कंप्लीट झालेला नाही, बऱ्यापैकी तो पूर्णही होत आलेला आहे. त्याच्यानंतर हा एक मोठा तिथे प्रॉब्लेम आहे. तर हे कशामुळे होतंय, जे काही अमेरिकन पेनाल्टीज आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक भीती फिअर निर्माण झालेली आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. तर जे काही आपण म्हणतो तर इंडिया आता जे काही अमेरिकन पेनाल्टी काय आहेत, कशामुळे आहेत, जे काही न्यूक्लिअर डील होती इराण आणि जे काही आपण म्हणतो USA त्यांच्यामध्ये ती साईन झालेली होती. बट जेव्हा डोनाल्ड ट्रम्प जे की इलेक्शन निवडून आले जे 2016मध्ये, त्यानंतर ती डील जी होती ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे काही इराण होते त्याच्यावरती सँक्शन लादण्यात आले. त्यामुळे जे काही इंडिया आहे तर तोही कुठेतरी जे काही ऑइल इम्पोर्ट वगैरे ह्या गोष्टी होत्या कुठेतरी कमी केलेल्या होत्या इंडियाने मागच्या इयरमध्ये आपण बघितलं तर जे काही इंडिया आहे तर जे काही निगोशिएट करू शकले असते हे सँक्शन, जे की चाबार पोर्ट आणि रिअल लाईन आहे की जे डेव्हलप करायचे आहे, तर USAच्या सँक्शनसाठी कुठेतरी निगोशिएट करू शकले असते. जे की इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन आणि इक्विपमेंट पार्टनर्स आहे त्यांना सोबत घेऊन ह्या कुठेतरी आपण म्हणू शकतो याला निगोशिएट करू शकलं असतं. बट तसं काही केलेलं दिसत नाही. त्याच्यानंतर जे काही इंडिया आहे तर त्यांनी एक अपील केलं होतं इंडियाला, जे की इराणचे फॉरेन मिनिस्टर जावेद झरीफ होते यांनी, आणि त्याच्यानंतर एक व्हिजिट पण केली होती जानेवारीमध्ये याच इयरला. तर त्यानंतर त्यांनी काय केलं, जे काही इंडियन साईडनं डिले होत आहे प्रोजेक्ट, तर त्यामुळे त्यांनी स्वतःचे जे काही डिसाईड केलं की स्वतःच त्याला डेव्हलप करणार. आणि त्यानंतर जी काही लाईन कनेक्टेड आहे चाबार टू अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान त्यांनी लास्ट वीकमध्येच हे क्लिअर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इंडियाची कुठेतरी इनॲबिलिटी आहे जे की रेल्वे प्रोजेक्टला जॉईन करण्याचा हा जो काही डिसिजन आहे त्याच्यामुळे कुठेतरी इंडियाची जी काही अपॉर्च्युनिटी आहे ती लॉस्ट होत आहे. आणि हे सगळं कशामुळे घडतंय, तर जे काही USAचं प्रेशर आहे त्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि जर बघितलं तर जे काही मागच्याच इयरला जे काही इराणकडून आपण सगळ्यात जास्त ऑइल इम्पोर्ट करायचं तेही कुठेतरी कमी करण्यात आलेले आहे, म्हणजेच कॅन्सल करण्यात आहे. आणि जी काही म्हणतो इंडियासाठी एक क्वेश्चन उभा राहतो किंवा एक प्रश्न उभा राहतो, जी काही इंडियाची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे त्याची जी काही कमिटमेंट आहे ती कुठेतरी यावरती एक प्रश्न उभा राहतो. आणि जो काही इराणचा क्लेम आहे तर तो काय म्हणतायत की जे काही त्यांची रेल लाईन ते डेव्हलप करणार आहे त्यांच्या ओन रिसोर्सेसनं ते डेव्हलप करणार आहे. आणि जर आपण बघितलं तर जर हा कॉन्फिडन्स इराणला कुठून आला असं म्हणता येईल, तर जे काही चाबार झैडन जे काही प्रोजेक्ट आहे तर तो
आपण जसं बघितले की चायनासोबत त्यांनी 25 इयरपासून एक इमिनंट डील केलेली आहे, तर त्यांच्याकडे $400 बिलियन जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे त्याची इन्व्हेस्टमेंट पण आहे जी की चायना करत आहे, जसे की इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी आणि एनर्जी प्रोडक्ट्स. तर आपल्याला म्हणता येईल का की त्याचं जे काही कॉन्फिडन्स इराणला इतका आलेला आहे तर या गोष्टीमुळे आलेला आहे. त्याच्यानंतर जे की आत्ताचं जर आपण बघितली कनेक्टिव्हिटी, जर वर्ल्डची कनेक्टिव्हिटी आता सध्याची न्यू करन्सी आहे आणि इंडिया कुठेतरी या ठिकाणी लॉस करत आहे आणि चायनाला गेन होत आहे. त्यामुळे इंडिया फक्त आता जे काही स्पेस आहे तो बघू शकतो आणि स्वतःच एक्झिस्ट झाल्यासारखं आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लोजली ऑब्झर्व करू शकतो. हे झालं जे काही आर्टिकल होतं, जे काही चाबार आणि पोर्ट आणि इंडियाचं काही इराणचं रिलेशन आणि चायनाचा कसा इन्फ्लुएन्स आहे या गोष्टी आपण इथे बघितल्या. जर आपण बघितलं तर जे काही कोविड-19 आहे तर त्याच्यामुळे जे काही डेथ झालेले आहे तर ती जी काही पूर्णपणे फिगर जी हवी आहे तर ती पब्लिकमध्ये आलेली नाही आहे आणि त्याचे कारणं कोणकोणते आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टीमुळे जे काही कोविड-19मुळे जे मृत्युमुखी लोक पडलेले आहेत ते कोणते आहेत तर ते आपण बघूयात. आणि जर ते समोर आले तर जे काही आपण म्हणतो तर जी पब्लिकची प्रतिक्रिया काय असेल त्याच्यावरती, तर जी काही ॲग्रेसिव्ह जी काही प्रतिकूल परिस्थिती असेल तर त्यामुळे जे काही गव्हर्नमेंटला अजून ज्या काही गोष्टी आहेत तर त्या दडपण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकतं. त्यामुळेच ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघूयात की कोणकोणत्या आहेत ज्यामुळे कोविड-19ची डेथ झालेली आहे आणि त्या रेकॉर्ड झालेल्या नाही आहेत. तर नंबर ऑफ केसेस कोविड-19मुळे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जे काही आहे त्याची लाट येत आहे, त्या वाढत आहेत आणि याच्यावरती जे काही अपिक्स ब्लेम म्हणतो ते कुठेतरी कॉज आहे त्याचा. आणि जे काही कोविड-19 आहे तर त्याला जे काही कोविड-19चा जो आपण फुल फॉर्म बघितला तर कोरोना व्हायरस डिसीज 2019 असं जे काही आहे त्याला कोविड-19चा हा फुल फॉर्म आहे. आणि त्याचनंतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर या ऑलरेडी घडलेल्या आहेत, ज्या की दुसरे स्टेट होते तर त्यामध्येही ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि जे गव्हर्नमेंट म्हणतो ते कुठेतरी फेल झालेलं आहे गोष्टी ॲड्रेस करण्यासाठी. आणि जे फायनली आपण म्हणतो नी-जर्क रिस्पॉन्स आहे गव्हर्नमेंटचा, त्याच्यामुळे कुठेतरी असं म्हणता येईल की जे काही आपण ॲक्च्युली बघितलं तर ग्रेट हार्म आहे हे कॉझिंगसाठी जे की आहे. त्याच्यानंतर जे काही लेसन म्हणतो आपण, लर्निंग लेसन कोणतं आहे जर अफेक्ट झाल्याच्या नंतरचा, तर जे काही रायझिंग नंबर अलोनली ज्या काही नंबर वाढत आहे ज्या की डेथ कोविड-19मुळे होत आहे, तर आपल्याला एक क्लोजर त्याच्या एक लक्षात येईल की जे काही आहे कुठेतरी फाइंडिंग होत नसल्यामुळे हे कुठेतरी एक रॉंग आहे आणि इतका मोठा एक हॉरर आणि बॅड प्रोसेस आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी होप आहे की हे जे काही इतका मोठा वर्स्ट क्रायसिस आलेला आहे त्याच्यात कुठेतरी मिटिगेट होईल किंवा आपण ते कुठेतरी ओव्हरकम करू शकतो, ही कुठेतरी आपल्याला होप आहे. त्याच्यानंतर जर पर्टिक्युलरली बघायचं झालं तर ह्या डिसीजच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जे काही कंट्रीमध्ये आहे तर जे काही कोविड-19च्या केसेस आहे तर त्या कशा रिपोर्ट होतात किंवा कशा आयडेंटिफाईड होतात, तर जे काही डॉक्टर आहे ते प्रिस्क्राईब्स करतात, जे काही लिमिटेड क्रायटेरिया आहे त्या बेसवरती टेस्ट घेऊन त्या टेस्ट बेसिसवरती ते कोविड-19चे जे काही केसेस आहे त्या वाढत आहे ते रिपोर्ट करत आहेत नवीन केसेस. आणि याचा डिरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस काय होत आहे तर जे काही डिसिजन आहे कुठे स्टेटची जी काही ॲबिलिटी आणि ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्या जे काही डिसिजन मेकिंग होतं त्याच्यावर कुठेतरी परिणाम होत आहे. आणि त्यामुळे जे काही एक नंबर वाढत आहे ह्याच्या काही केसेसचा तो व्ह्यू लक्षात ठेवून ॲडमिनिस्ट्रेशन आहे जे सिटी ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्टेट तर ते कुठेतरी जे पॅरामीटर टेस्टिंगचे आहे ते कुठेतरी एक्सपांड करत आहे, वाढवत आहे. आणि जर आपल्याला बघायचं झालं तर जे काही तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आहे तर यामध्ये जर आपण बघितला तर जवळपास 4-5 हजार ज्या केसेस आहेत कोविड-19च्या त्यांचा फरक आहे, म्हणजे दोन्ही कंट्रीत जास्त केसेस आहेत पण फरक 4-5 हजारांचा आहे. आणि जर आपण बघितलं तर ह्या दोन स्टेटची जी काही सिच्युएशन आहे ते सिमिलर आहे, कुठेही वेगळी नाही आहे. आणि जर आपण तेलंगणा बघितलं तर 34,000 केसेस आहेत आणि जर टेस्टिंग बघितलं तर 1.7 लाख तिथे टेस्ट करण्यात आलेल्या आणि 34,000 तिथे केसेस आहेत डिस्कवर झालेल्या. आणि आंध्र प्रदेशचं जर बघितलं तर 30,000 केसेस आहेत आणि कंडक्ट ज्या म्हणतो टेस्ट ते 11.5 लाख टेस्ट केलेले आहे. तर आपल्याला हे लक्षात येईल. तर त्यानंतर जे काही आपल्याला क्वेश्चन उभा राहतो एक प्रश्न इथे, तर कोणत्या टाईपमध्ये ते टेस्टिंग कंडक्ट केलेली आहे, तर जर आपण दिल्लीचं बघितलं तर जे काही पूर्वीपेक्षा ते डेली मोर दॅन ट्वाईस म्हणजे डबल टेस्ट करत आहेत जे की दिल्लीचं बघितलं आपण तर. आणि जर सुरुवातीला बघितलं तर हे जे काही डिस्कवर करण्याचे केसेस होते त्या खूप कमी होत्या आणि जर आता बघितलं हाफ ऑफ जर टेस्ट बघितल्या तर खूप लेस सेन्सिटिव्ह आहे आणि रिलायबल अँटीजन टेस्ट आहेत.
जर आपण बघितलं तर ह्या जे काही नवीन केसेस वाढत आहेत स्टेट आणि सिटीजमध्ये, ह्या कुठेतरी एक प्युअरली मॅथमॅटिकल फॅक्ट नाही आहे. जर आपण नवीन केसेस वाढत आहे हे जर बघितलं तर पण कोणता कंबाईन फॅक्टर आहे हे जर बघितलं तर जे काही सिटीचं डिसीज इन्व्हायरमेंट आहे ते आणि जे काही पॉलिटिकल इकॉनॉमी आहे तर आपल्या लक्षात येईल ह्या गोष्टी कुठेतरी त्याला कारणीभूत आहे. त्याच्याचबरोबर जे काही नंबर वाढत आहेत आणि ते काही त्याचे अकाउंटिंग व्यवस्थित होत नाही तर हे कुठेतरी आहे, हा एक आपल्यासाठी एक रॉंग लेसन आहे. आणि जी काही गव्हर्नमेंटची टेंडन्सी आहे तर जे काही हायर नंबर ऑफ जे केसेस आहेत त्या वाढत आहेत तर हे कुठेतरी गव्हर्नन्सचा लॅक्युना आहे, रादर दॅन सक्सेस मिळण्यापेक्षा कुठेतरी एक लॅक्युना म्हणता येईल. आणि जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत तर हे या गोष्टींमुळे आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जे काही आपल्याला एक उदाहरणार्थ एक्झाम्पल घेऊन समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही इंडियाज ॲन्युअल क्राईम स्टॅटिस्टिक्स आहे तर हे दरवर्षी पब्लिश होत राहत असतं आणि त्याची जे काही हेडलाईन्सलाच असतं. जे काही डेव्हलप स्टेट आहे, जे काही विकसित राज्य आहेत तर त्यांचा जो काही क्राईम रेट आहे तर तो जे की कमी डेव्हलप असलेल्या स्टेटपेक्षा जास्त क्राईम रेट आहे. आणि त्याच्यातलं जर पर्टिक्युलरली बघितलं त्याच्या वुमेन आहे त्यांच्या अगेन्स्ट जास्त प्रमाणात क्राईम रेट होत राहतो. आणि जर रिअल कंडिशन बघितली तर खूप महत्त्वाची आहे, पण लक्ष देऊ शकता जे की इथे फुल रजिस्ट्रेशन होतच नाही. जर जेवढे क्राईम घरामध्ये घडतात, बाहेर घडतात, त्या क्राईमचं रजिस्ट्रेशन होतच नाही आहे. जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यातच इतका हायर नंबर आहे तर ज्या रजिस्ट्रेशन होत नाही त्या अजून जर इन्क्लूड केल्या तर किती मोठा आकडा होऊ शकतो. तर आपण एक संदर्भ किंवा एक आपण म्हणतो एक तर्क लावू शकतो. ज्या काही मोर रिपोर्टेड क्राईम्स आहे, जे काही मोस्ट पार्ट आहे ते गुड थिंग आहे, चांगली गोष्ट आहे. जे काही रिपोर्टेड क्राईम होतात ते कुठेतरी रिपोर्ट केले जातात. आणि त्याच्यानंतर जे काही केरळचे जे DGP आहेत तर त्यांनी एक आपल्याला म्हणता येईल एक सांगितलं किंवा एक राईट केलं किंवा वाक्य सांगितलं किंवा त्यांचं एक मत आहे. ते म्हणतात जर कोणताही एखादं पोलीस कमिशनर असेल तर ते त्यांना अभिनंदन करतील किंवा तर ते म्हणतात जर ज्या केसेस आहेत तर ते सक्षम आहेत का किंवा ते सिग्निफिकंटली सर्व केसेस त्यांच्याकडे जेव्हा येतात तर ते तेव्हा रजिस्टर करतात का. जर त्यांचं एक ऑब्झर्वेशन आहे ते म्हणतात की जर ज्या केसेस आहेत त्या खूप सिरियस नसेल तर त्या रजिस्टरच होत नाही. लाईक जसं की छेडछाड करणे, त्याच्यानंतर जास्त सिरियस नसेल तर त्याचे रजिस्ट्रेशन करणं नाही. ज्या जास्त सिरियस वाटतात, कुठेतरी मारहाण झालेली आहे त्याच केसेस कुठेतरी रजिस्टर्स होतात. आणि त्यामुळे ते सांगतात जर ह्या सगळ्या केसेस छेडछाड ह्या ज्या काही छोटे छोटे असतात जे की रजिस्टर होत नाही त्या जर केस कोणी रजिस्टर करत असेल तर ते त्या कमिशनरचं कॉंग्रॅच्युलेशन करतात, त्यांना अभिनंदन करतात असं ते स्वतः DGP सांगतात. तर आपल्या लक्षात येईल याचं गांभीर्य की ज्या काही गोष्टी आहेत त्या रेकॉर्डच होत नाही आहेत. म्हणजे रेकॉर्ड केलेल्या गोष्टी आपल्याला इतक्या मोठ्या दिसतात, ज्या काही रेकॉर्ड नाही ते अजून किती मोठ्या, जर त्या इन्क्लूड केल्या तर किती मोठा हा आकडा होऊ शकतो. त्याच्यानंतर जो काही नंबर आहे ऑलरेडी हा बॅड आहे, जो काही वाढलेला नंबर आहे आणि त्याच्यात जर अजून ऑनेस्ट रिपोर्टिंग केली तर हा अजून एक खूप मोठा एक बॅड फॅक्टर असू शकतो. जर ऑनेस्ट रिपोर्टिंग अजून झाली तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे तर ज्या काही कोविड-19च्या डेथ होत आहे त्याच्यासाठी ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशनसाठी एक वर्किंग कमिटी सेटअप केलेली आहे. आणि त्याच्यात ज्या काही डेथ झालेल्या आहेत तर त्या कोविड-19चे जे काही पॉझिटिव्ह डेथ झालेल्या आहेत त्या तिथे ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतात किंवा इन्क्लूड करतात. त्याच्यानंतर जे काही कोविड-19च्या डेथ आहेत त्या काही रेकॉर्डच होत नाहीत. सगळ्यात जे म्हणतो आपण रेकॉर्ड होतात का तर नाही. तर जे काही वरिंग फॅक्ट आहे तर तो कोणता आहे, जे की चेन्नई, न्यू दिल्ली आणि मुंबई या जे काही सिटीज आहेत तर या सिटीना एकही रेकॉर्डेड म्हणजे एक 0 रेकॉर्ड झालेला नाही. कोणता लक्षात घ्या, जे की सस्पेक्टेड और प्रोबॅबल कोविड-19 डेथ म्हणजे जे काही संशयित आहेत किंवा त्यांना कोविड-19 असू शकतो हे जे काही पेशंट आहे त्यांची एकही रेकॉर्ड नाही आहे, म्हणजे 0 रेकॉर्ड आहे. तर आपल्याला म्हणता येईल की जे काही कोविड-19मुळे काही लोक मरतात की जे मरतात त्यांच्यावर टेस्ट झालेली नाही, त्यामुळे आपल्याला कळलेलं नाही आहे की त्यांना कोविड-19 आहे की नाही आहे. म्हणजे त्यांचं जे काही प्रायर टेस्ट व्हायला हवी होती, त्यांची जी काही प्रायर टेस्ट व्हायला हवी होती ती झालेली नाही आहे. त्यानंतर त्यांची डेथ झाली आणि त्यानंतर कळतंय की याला कोविड-19 होतं, हे एक झालं. आणि काहींना तर कळतच नाही आहे. जर जे काय आपण म्हणतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी गाईडलाईन दिलेल्या होत्या, बट त्या गाईडलाईन कुठेही फॉलो होत नाही असं आपल्याला दिसून येईल. आणि जे की डॉक्टर प्रभात झा जे प्रोफेसर आहेत युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो जे आणि एक्सपर्ट आहे मॉर्टॅलिटीमध्ये आणि त्यांचं मिलियन डेथ स्टडी इन इंडिया हे त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्यांच्यानुसार जर आपण बघितलं
तर ज्या काही सच सिटीज म्हणतो आपण, मुंबई, दिल्ली वगैरे ह्या बघितल्या तर ह्या ज्या सिटीज आहेत त्याच्यामध्ये ज्या काही 20 to 30% ज्या काही मिसिंग आहेत कोविड-19च्या ज्या काही डेथ्स आहेत त्या कुठेतरी मिसिंग आहेत आपल्याला असं म्हणता येईल. तर ह्या ज्या काही 3 सिटीज आहे तर इथलं हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर जे काही ऑफिशियल आपण म्हणतो की रिपोर्ट केलेल्या ज्या डेथ्स आहेत त्या ऑलरेडी खूप मोठ्या आहेत, त्यामुळे जे काही स्टेट आहे त्याला हेविली क्रिटिसाइज करत आहे किंवा हेविली क्रिटिसाइज होत आहे जे काही स्टेट आहे. आणि जे काही दिल्ली गव्हर्नमेंट्स आहे तर त्यांचे जे काही ॲडवायझर आहे तर ते आपल्याला एक वाक्य सांगतात किंवा ते जे आहे ते आपल्याला बोलतात, इफ वी स्टार्ट ॲडिंग सस्पेक्टेड डेथ, म्हणजेच ज्या काही सस्पेक्टेड डेथ्स आहेत त्या जर त्यांनी ॲडेड केल्या किंवा जे काही फिगर आपल्या समोर येते त्यात जर ॲड केल्या तर त्यांचं कुणीही कौतुक करणार नाही, कारण त्या जर काय म्हणतो आपण त्याला मिसिंग डेथ्स आहे त्याच्यानंतर जर हा फॅक्टर आहे कुठेतरी डिले झालेला आहे, या गोष्टी आधीच आपल्याला समजायला पाहिजे होत्या, ह्या इन्क्लूड करायला पाहिजे होत्या पण त्या केल्या नाही, त्यामुळे हा कुठेतरी एक डिले फॅक्ट म्हणता येईल. जे की रिसेंट मीडिया आहे तर कुठेतरी एक कव्हरेज करत आहे, सिमिलर अटेम्प्ट करत आहे, हा फॅक्ट कुठेतरी डिले झालेला आहे. त्याच्यानंतर जर हा डिले झालेला फॅक्ट्स आहे कुठेतरी फिक्सिंग करणं, ज्या की 3 सिटीज आहेत त्याच्यात त्या रिपोर्ट होत आहे, ज्या काही हिडन डेथ आहे त्या एक्सपोज होत आहेत, आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर कुठेतरी रिपोर्टिंग होत आहे, डिले होत आहे, ठीक आहे, बट कुठेतरी रिपोर्ट होत आहेत. आणि ह्या ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ज्या काही हिडन डेथ्स आहे त्या पण एवढ्या मोठ्या महामारीत रिपोर्ट करत आहेत. त्याच्यानंतर एक जे म्हणतो नंबर जे काही रिझल्ट आहे तो नंबर वाढत आहे या केसेसचा, तर एक ऑडिट कमिटी आहे ते एक डुईंग दी जॉब, म्हणजे ते एक काम करत आहे. त्याच्यानंतर जे काही मिसिंग डेथ आहे त्या डिस्कवर्ड होत आहेत आणि जो काही टोटल नंबर आहे तो स्लोली ॲडेड होत आहे, म्हणजे कुठेतरी वाढत आहे आणि तो नेक्स्ट फ्यू डेजमध्ये कुठेतरी वाढणार आहे. आणि यामुळे जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याला कुठेतरी एक फिअर आहे, तर कशाचा, जे काही पब्लिकमध्ये अँगर आणि पॅनिकनेस क्रिएट होईल, तर जे काही ह्या गोष्टी त्यामुळे ह्या खूप मोठ्या प्रमाणात अँगर आणि पॅनिकनेस क्रिएट होणार आहे पब्लिकमध्ये. आणि जे काही अचानक हा स्पाइक वाढला, अचानक एवढा केसेस वाढत आहेत, त्यामुळे कुठेतरी एक ॲडमिनिस्ट्रेशनला कुठेतरी एक भीती आहे असं म्हणू शकतो आपण. आणि जे काही पब्लिक हेल्थ पर्स्पेक्टिव्ह आहे तर ते काय करतात, स्टेट गव्हर्नमेंटना रेस्ट्रिक्ट केलेले आहेत जे की नंबर ऑफ डेथ्स आहे त्या रिपोर्ट करण्यासाठी. जे काही आपण पर्स्पेक्टिव्ह हे पब्लिक हेल्थचा बघितला तर ते काय करतात, ते पूर्णपणे आपल्याला शो करत नाही आहे की जे काही डेथ आहे ते दाखवत नाही की त्यांच्यावरती जास्त बर्डन आहे अदर दॅन दुसऱ्या स्टेट्सचं नुसार. तर कुठेतरी एक व्हॅल्युएबल नॉलेज कुठेतरी लॉस होत आहे. त्याच्यानंतर डॉक्टर झा आहे त्यांनी एक रिकमेंड केलेलं आहे गव्हर्नमेंटला की जी काही कोविड-19ची डेथ आहे तर ॲज पॉसिबल तुम्ही त्याला मोस्ट लिबरल डेफिनेशन करण्याचा प्रयत्न करा किंवा ती लिबरल डेफिनेशन करता येईल असं बघा. तर फॉर एक्झाम्पल तर त्यांनी जी काही कोविड-19ची डेथ आहे तर त्याला कुठेतरी डेफिनेशन आहे ती इलॅबोरेट केलेली नाही पूर्णपणे, तर काही लिव्हिंग म्हणजे काही गोष्टी सोडलेल्या आहे. जसं की एखादा कोविड-19 पॉझिटिव्ह पर्सन आहे आणि त्याचा रोड ॲक्सिडेंटमध्ये तर तो डाईड होत असेल, तो मृत्युमुखी पडत असेल तर तो कोविड-19चा पेशंट गणला जाणार नाही. त्याच्यानंतर जे काही अनटेस्टेड पीपल आहेत तर काही रेस्पिरेटरी इलनेस आहे त्याच्यामुळे जर ते डाईड झाले तर तेही कोविड-19चे पेशंट आहे असं त्यांना गणले जाणार नाही आहे. म्हणजे आपण बघू शकतो किती मोठ्या ज्या गोष्टी आहेत, यामुळे आपल्याला तो नंबर कुठेतरी ऑलरेडी वाढलेला आहे, बट त्याच्यात अजून जर ह्या गोष्टींची भर पडली तर किती मोठा नंबर होऊ शकेल, आकडा वाढेल आपल्या लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर त्यामुळे ते एक सजेस्ट करताय की लिबरल ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे, सिस्टीममध्ये लिबरल ॲटिट्यूड घेऊन येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही आपण मिस्टेक करतोय का, जे काही एवढ्या दिवसाच्या ज्या काही केसेस एव्हरीडे केसेस वाढत आहे, नंबर वाढत आहे, तर सेलिब्रेट करणं तर आपल्याला योग्य नाही आहे, कारण हा नंबर इतका मोठा वाढत आहे आणि आपण एवढा नंबर वाढतोय आणि काही हिडन केसेस आहे तरी आपण कमी नाही म्हणू शकत. आणि पर्टिक्युलरली ही जी काही पॅन्डेमिक आहे इतकं मोठा एक उद्ध्वस्त करणारी एक गोष्ट आहे, महामारी आहे, या धर्तीवर तर आपण नाहीच करू शकत. त्यामुळे जे काही आहे तर प्रॉपरली एक विश्लेषण करणं गरजेचं आहे. जे काही नंबर वाढत आहे तो तर ठीकच आहे, बट ज्या काही हिडन डेथ्स आहे कोविड-19मुळे त्याही कुठेतरी त्याच्यात इन्क्लूड करणं गरजेचं आहे. आणि जे काही प्रॉपर नॉलेज म्हणतो तो पब्लिक डॉमेनमध्ये असणं गरजेचं आहे. आणि जे काही काम आहे, जे प्रोसेस आहे ती पूर्णपणे व्यवस्थित करणे गरजेची आहे, ज्या सगळ्याच गोष्टी पब्लिक डॉमेनमध्ये लोकांना समजतील, ॲक्च्युअल ज्या केसेस किती आहे काय आहेत. आणि बघायला गेलं तर जो प्रेझेंट आकडा आहे तोच खूप मोठा आहे. तर हे झाले जे काही आर्टिकल आहे ते खूप छान रायटरने इथं आपल्याला दिलेलं आहे, मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आर्टिकल आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन
नोटिफिकेशन लेक्चरचं येत राहतील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.